नवापूर आरटीओला नियुक्ती दिल्याच्या मोबदल्यात 3 लाखांची लाच स्वीकारताना प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांचा पंटर अटकेत। नवापूर सीमा तपासणी नाका पुन्हा चर्चेत। ड्युट्यांसाठी अधिकारी देतात पैसे, भ्रष्टाचाराला प्रोत्साहन, लाचेचा वाव। ड्युट्यांसाठी अधिकारी देताय पैसे, भ्रष्टाचाराला प्रोत्साहन, लाचेला वाव। निगरगट्ट भ्रष्टाचारी आरटीओ अधिकारी दीपक पाटील अगोदर नंदुरबारला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी होते। भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची संपूर्ण चौकशी करत चल संपत्ती, सोने, नाणे, रोख रक्कम, नगद शासन जमा करणे हेच पर्याय। नवापूर सीमा तपासणी नाका तसा नेहमीच चर्चेचा विषय असतो। गोरगरीब, आदिवासी, प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि कामगार यांच्या जमिनी अधिग्रहण करून कमी मोबदल्यात जमीन हडप केले, परंतु कुटुंबीय आजही कामबंद आंदोलन करताय। नवापूर सीमा तपासणी नाका सुरू झाल्यापासून जमीन गेलेले गरीब बाहेरील अधिकारी गब्बर झालेत। सीमा तपासणी नाका अधिकारी आणि सद्भाव कंपनीनं आदिवासी बांधवांना कायमच दुर्लक्षित राखलंय। नवापूर सीमा तपासणी नाका भ्रष्टाचाराचं कुरण म्हणता येईल। त्या अनुषंगानं नवापूर येथे नोव्हेंबर 2024 या महिन्यात नियुक्ती दिल्याच्या मोबदल्यात जळगाव येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील प्रादेशिक परिवहन अधिकारीच्या पंटरला 3 लाखांची लाच घेताना संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली आहे। या प्रकरणी MIDC पोलिसात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे। याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग संभाजीनगर यांनी दिलेल्या माहितीवरून तक्रारदार यांची सीमा तपासणी नाका नवापूर येथे नोव्हेंबर 2024 या महिन्यामध्ये नियुक्ती दिल्याच्या मोबदला म्हणून 3 लाख रुपये लाचेची मागणी केली। प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी लाच देण्यास प्रोत्साहन देऊन खाजगी इसम भिकण मुकुंद भावे वय वर्ष 52 आदर्शनगर प्लॉट नंबर 98 जळगाव याच्या मार्फत पंच साक्षीदारांसमवेत मेहरून तलावजवळ फ्लॅट नंबर 310 लेकलेम होम अपार्टमेंट, फ्लॅट नंबर 310 लेक होम अपार्टमेंट जळगाव येथे लाच स्वीकारली असता भिकण मुकुंद भावे आणि दीपक पाटील यांना ताब्यात घेण्यात आलाय। पोलीस स्टेशन MIDC जळगाव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। हा सापळा यशस्वी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग संभाजीनगर निरीक्षक अमोल धस, पोलीस सापळा सहाय्यक अधिकारी सुरेश नाईकनवरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक नागरगोजे, युवराज हिवाळे, पोलीस अंमलदार विलास चव्हाण, सचिन बारसे, CN बागुल यांनी ही कारवाई केली आहे। नवापूर सीमा तपासणी नाका हा नेहमीच चर्चेचा विषय असतो। गोरगरीब आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीचा विषय असो, सद्भाव कंपनी कामगारांचा विषय असो किंवा आरटीओ नाका नवापूर येथे चालणारा महाभ्रष्टाचार असो, शासनाच्या लाखोंचा महसूल बुडवून अधिकारी गब्बर झाले असून नवापूर सीमा तपासणी नाका येथे ड्युटी लागावी म्हणून लाखोंची बोली लागते असं नागरिक ऐकून होते। आज प्रत्यक्ष जळगाव प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील आणि त्यांचा खाजगी पंटर 3 लाखांची लाच घेताना सापडल्यामुळे नवापूर सीमा तपासणी नाक्यावर प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचं अधोरेखित झालंय। सामान्य जनतेकडून बोललं जात आहे की जळगाव परिवहन अधिकारी दीपक पाटील यांची चल संपत्ती, सोने, रोख, पत्नी, नातेवाईकांची संपूर्ण संपत्तीची सकल चौकशी करण्याची मागणी होते। संपूर्ण संपत्ती गोठवत शासन देत अशा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची नांगी ठेचणं आवश्यक आहे।